Hello student, I am Dr. A.S. Kandhare, HOD, Department of Botany, KMC College Khopoli. The title of our presentation is Photosynthesis Part 2. We have finished Part 1. In Part 1 of photosynthesis, we have learned the contribution of different scientists towards understanding of photosynthesis. In that part, we also studied the raw materials required for the photosynthesis. Now we shall continue further in part 2. Let us see the contents. Pigment system, process of photosynthesis and light reaction. Process of photosynthesis is a lengthy process. It is having two parts, that is light reaction and dark reaction. So we shall restrict ourselves to light reaction in this particular presentation. ठीक आहे, तर ह्या प्रेझेंटेशनमध्ये आपण शिकणार आहोत पिगमेंट सिस्टीम्स, त्यानंतर प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस आणि लाईट रिॲक्शन. फोटोसिंथेसिसचे दोन पार्ट्स आहेत, एक आहे लाईट रिॲक्शन आणि दुसरं आहे डार्क रिॲक्शन. ह्या प्रेझेंटेशनमध्ये आपण लाईट रिॲक्शन शिकूया आणि राहिलेला जो भाग आहे डार्क रिॲक्शनचा तो आपण पुढच्या पार्टमध्ये कंटिन्यू करूया. Okay, now let us begin with the pigment system. The pigment systems are very important. So to understand the pigment system, we have to understand the quantasome. Okay, what is quantasome? Quantasomes are the units of minimum numbers of photosynthetic pigments and electron acceptors to fix one carbon dioxide molecule per quanta of sunlight. It is located on inner thylakoid membrane. तर या ठिकाणी क्वांटासोम ही एक संकल्पना आहे. क्वांटासोम्स हे ग्राणा ज्याच्यापासून बनलेला आहे त्या ग्राणावरती जे काही थायलॉकॉइड्स आहेत, म्हणजे ॲक्च्युअली जो ग्राणा तयार झालेला आहे तो थायलॉकॉइडपासून तयार झालेला आहे. आणि हे जे क्वांटासोम्स आहेत हे थायलॉकॉइड मेम्ब्रेनच्या वर बसवलेले असतात. ओके, थायलॉकॉइड मेम्ब्रेन, it is a double membrane structure and quantasomes are situated on the inner thylakoid membranes. Okay, so therefore quantasomes are nothing but a specific units of photosynthetic pigments, and these photosynthetic pigments are capable of trapping of solar radiations. हे सगळे जे काही पिगमेंट्स असतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, क्लोरोफिल पिगमेंट्स, कॅरोटिनाइड्स, त्याच्यानंतर फायकोबिलिन्स वगैरे वगैरे. तर हे जे पिगमेंट्स आहेत ह्याचा एक स्पेसिफिक युनिट तयार व्हावं लागतं जे की सूर्याकडून येणारी जी काही ऊर्जा आहे, रॅडियंट एनर्जी आहे, ती ट्रॅप करू शकेल. सो देअरफॉर क्वांटासम इज नथिंग बट ए युनिट ऑफ पिगमेंट्स, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, which is capable of trapping solar radiation to fix carbon dioxide. Okay, and that solar radiation is coming in the form of photons. So therefore quantasomes are capable of capturing the energy, that is solar energy, which is coming in the form of photons. तर फोटॉनच्या स्वरूपामध्ये जी काही ऊर्जा किंवा एनर्जी सूर्याकडून येते ती ट्रॅप करण्याची क्षमता क्वांटासोममध्ये असते. आणि क्वांटासोम हे फोटोसिंथेटिक पिगमेंट्सचं आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरचा एक संच आहे जो की सनलाईटला ट्रॅप करतो आणि त्याचा उपयोग कार्बन डायऑक्साईड फिक्सेशन होतो. सो देअरफॉर क्वांटासोम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस क्वांटासोम्स आर सिच्युएटेड ऑन द इनर थायलॉकॉइड मेम्ब्रेन्स. आणि ह्या क्वांटासोमपासूनच मग फोटोसिस्टम्स तयार होतात. फोटोसिस्टम्स म्हणजे एक स्पेसिफिक number of pigments. Okay, specific number of pigments with their specific capacity of trapping the wavelength of sunlight. So that is called pigment systems. आता ह्या ठिकाणी क्वांटासोम काय असतं ते ह्या फिगरमध्ये आपण बघूया की क्वांटासोम कुठं सिच्युएट केलेला आहे. Where the quantasome is situated,
Okay, so now this is chloroplast. Okay, this is chloroplast. It is a double membrane structure. It has outer membrane, inner membrane. It has a stroma. It has grana. हे ग्राना आहेत. ओके, यू कॅन सी दिस ग्राना, म्हणजे पैशाचे कॉईन्स एकावर रचल्यानंतर जी रचना दिसेल तशा प्रकारचे हे ग्राना आहे. ओके, सो दिस इज द ग्राना. ठीक आहे. आणि हे जे ग्राना आहे हे तयार झालेलं आहे थायलॉइडपासून. सो दिस अ सिंगल युनिट ऑफ द ग्रानम इज कॉल्ड थायलॉइड. हे इथं दाखवलेलं आहे. हे पूर्ण जे काही सेट आहे, हा संच आहे, त्याला म्हटलेलं आहे ग्रानम. आणि हा जो ग्रानम आहे हा एका थायलॉइडपासून तयार झालेला आहे. म्हणजे हे एक थायलॉइड, दुसरं थायलॉइड, तिसरं थायलॉइड, असं एकमेकावर हे रचल्या गेलेत आणि ह्याच्यापासून तयार झालं हे ग्रानम. सो दिस इज द थायलॉइड. हे सिंगल जे आहे दॅट इज कॉल्ड थायलॉइड. ओके, तर असे अनेक थायलॉइड्स एकमेकावरती रचून ह्या ठिकाणी ग्रानम तयार होतं. ओके, सो दिस इज द ग्रानम अँड दिस सिंगल युनिट इज कॉल्ड थायलॉइड. ओके, तर ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की क्लोरोप्लास्टमध्ये स्ट्रोमा असतो, आहे की नाही. हा ग्रानाला सोडून जो भाग आहे त्याला म्हणायचं स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स, आणि हा ग्राना. आणि हा ग्राना तयार झालेला आहे थायलॉइडपासून. हे एक थायलॉइड एकमेकावर रचल्या गेलेत आणि त्याच्यापासून हे तयार झाले ग्राना. ओके, आता हे जे ग्रानम आहे ह्या ग्रानमवरती जर आपण त्याला झूम करून जर बघितलं तर हा दिस इज अ सिंगल थायलॉइड, आहे की नाही. ह्या ग्रानममध्ये हा जो थायलॉइड आहे हा सिंगल थायलॉइड ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि हा थायलॉइड जर आपण असा त्याचा TS घेतला, आहे की नाही, त्याला जर असं पण TS घेऊन जर त्याचं आतलं स्ट्रक्चर जर बघितलं थायलॉइडचं तर असं दिसेल. ओके, हे आउटर मेम्ब्रेन आणि हे त्याच्या आतमध्ये इन्नर मेम्ब्रेन. आणि इन्नर मेम्ब्रेनवरती यू विल फाइंड दिस क्वांटासोम्स. ओके, सो दिस इज द ग्राना. दिस इज सिंगल थायलॉइड विच इज शोन हिअर. हे सिंगल थायलॉइड या ठिकाणी दाखवलेलं आहे. सो दिस इज सिंगल थायलॉइड which is a double membrane structure, and on the inner surface of this thylakoid membrane you will find lot of quantasomes. हे सगळे बारीक जे दाखवले आहेत हे सगळे क्वांटासोम्स आहेत. नाउ दीज आर द क्वांटासोम्स. ह्या इथून काढून हे क्वांटासोम इथे दाखवलेले आहेत, आहे की नाही. हे बघा, हे 1 2 3 4 5 6 7 हे 7 क्वांटासोम इथे बाहेर काढून दाखवलेले आहेत. ओके, आणि हे जे क्वांटासोम्स आहेत त्याच्या आतमध्ये हे क्लोरोफिल बी, कॅरोटिनॉइड, हे पिगमेंट सिस्टीम सगळे आहे ह्यामध्ये. हे सगळे पिगमेंट्स ह्या क्वांटासोमच्या मध्ये हे पिगमेंट्स. ओके, तर हे जे पिगमेंट्स आहे हे क्वांटासोममधले जे पिगमेंट्स आहेत ते अँटेना मॉलिक्यूल म्हणून बिहेव करतात. अँटेना म्हणजे द पिगमेंट मॉलिक्युल्स रिसिविंग सोलार रेडिएशन. ते जे पिगमेंट्स आहेत these pigments receive solar radiation and these pigments are called antenna pigments or antenna molecules. So this is the arrangement of quantasome. Okay, so therefore quantasome is nothing but a basic unit of pigments along with its electron acceptor that is able to trap the solar radiation. So that is the concept of quantasome. Okay, आणि हे क्वांटासोममध्ये जे काही पिगमेंट्सचे नंबर्स आहेत त्या पिगमेंट्सच्या नंबरपासून एक स्पेसिफिक नंबर्सपासून पिगमेंट सिस्टीम तयार होतात. सो पिगमेंट सिस्टीम्स. सो व्हॉट आर पिगमेंट सिस्टीम्स? सो यू विल फाइंड दॅट पिगमेंट सिस्टीम्स आर ग्रुप ऑफ क्लोरोफिल A, B, C, D and E and accessory pigments such as carotenoids, quinones, plastoquinones, plastocyanin, phycobilins that absorb different wavelengths of light for photosynthesis. Okay.
हे वेगवेगळ्या जे वेवलेन्स आहेत लाईट्सच्या, ह्या वेवलेन्स ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता ह्या पिगमेंट्समध्ये असते. सो देअरफॉर दिस क्लोरोफिल पिगमेंट्स अलॉंग विथ कॅरोटिनॉइड, क्विनॉन, प्लास्टोक्विनॉन, प्लास्टोसायनिन, फायकोबिलिन्स एक्सेट्रा त्याला म्हणायचं पिगमेंट सिस्टीम. ओके, पिगमेंट सिस्टीम इज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्लोरोफिल मॉलिक्यूल अलॉंग विथ accessory pigments such as carotenoid, quinone, plastoquinone, plastocyanin, phycobilin, etc. So these number of pigments together form pigment system. Okay, so that is the concept of pigment system. So there are two pigment systems, pigment system 1 and pigment system 2. Okay, so in chloroplast you will find two pigment systems, पिगमेंट सिस्टीम 1 आणि पिगमेंट सिस्टीम 2. तर दोन प्रकारच्या पिगमेंट सिस्टीम आपल्याला आढळतात. सो नाव सी द पिगमेंट सिस्टीम्स. तर ही जी पिगमेंट सिस्टीम आहे, पिगमेंट सिस्टीम 1 आणि पिगमेंट सिस्टीम 2 दोन्ही पण जवळजवळ त्यांची रचना अशी असते. दोन्ही पिगमेंट सिस्टीमची रचना जवळजवळ सारखीच असते, पण फरक कुठे आहे? पिगमेंट सिस्टीम 1 आणि पिगमेंट सिस्टीम 2 मध्ये फरक एवढा आहे की त्याच्यामध्ये जे पिगमेंट्स असतात त्याचा नंबर वेगवेगळा असतो. Okay, the pigment system 1 and pigment system 2 both are similar to each other, that their basic arrangement is like this. लक्षात आलं का? पिगमेंट सिस्टीम 1 आणि पिगमेंट सिस्टीम 2 दोन्हीच्याही सिस्टीमच्या जे काही बेसिक रचना आहे ती अशी आहे. तर काय बेसिक रचना आहे? त्या पिगमेंट सिस्टीममध्ये म्हणजे पिगमेंट सिस्टीम 1 आणि पिगमेंट सिस्टीम 2 दोन्हीमध्ये काय असतं? एक क्लोरोफिल मॉलिक्यूल असतो ज्याला रिॲक्शन सेंटर म्हणतात. दिस क्लोरोफिल मॉलिक्यूल इज देअर. आणि हे बाकीचे मग जे पिगमेंट्स आहेत मग ह्याच्यामध्ये मग क्लोरोफिल बी, सी, डी, ई, त्याच्यानंतर मग कॅरोटिनॉइड्स. ओके, कॅरोटिनॉइड्समध्ये कॅरोटीन, झॅन्थोफिल, फ्युकोझॅन्थिन, ओके, निओॲटोझॅन्थिन, त्याच्यानंतर प्लास्टोसायनिन, ओके, फायकोइरिथ्रिन वगैरे वगैरे. हे सगळे जे आहेत ह्याला म्हणायचं ॲसेसरी पिगमेंट्स, बिकॉज दीज आर द सपोर्टिंग पिगमेंट्स. ओके, अँड दीज पिगमेंट्स ॲक्ट ॲज अ अँटेना पिगमेंट. ओके, अँटेना म्हणजे द पिगमेंट्स दॅट आर रिसिविंग द सोलार रेडिएशन. सूर्याकडून येणारी जी काही किरणं आहेत ती ह्या ठिकाणी ते रिसीव करतात, म्हणून त्याला अँटेना पिगमेंट किंवा ॲसेसरी पिगमेंट्स पण म्हणतात. अँड ऑल दीज पिगमेंट्स ट्रॅप द सोलार रेडिएशन, ट्रॅप द सोलार एनर्जी and collected solar energy is ultimately transferred to this chlorophyll A molecule, that is the reaction center. That is the arrangement. Okay, the solar radiation which is coming in the form of photons, these solar radiations in the form of photons are trapped and caught by the accessory pigments. Okay, कॅरोटीन, कॅरोटिनॉइड्स ज्याला आपण म्हणतो कॅरोटिनॉइड्स, कॅरोटीन, झॅन्थोफिल, त्याच्यानंतर बॅक्टेरिया क्लोरोफिल वगैरे वगैरे, फायकोबिलिन्स, हे सगळे जे पिगमेंट्स आहेत दीज आर ॲसेसरी पिगमेंट्स. ठीक आहे, आणि हे सगळे पिगमेंट मग ही सोलार रेडिएशन जमा करतात आणि त्याची जी काही एनर्जी आहे दॅट एनर्जी इज अल्टिमेटली ट्रान्सफर टू द क्लोरोफिल मॉलिक्यूल ए विच इज कॉल्ड रिॲक्शन सेंटर. And this reaction center or chlorophyll molecule, after receiving lot of energy or accumulated energy, it get excited. This chlorophyll molecule get excited and it donates the electron. आणि ह्याच्यातून मग इलेक्ट्रॉन बाहेर पडतो आणि दिस इलेक्ट्रॉन इज पास्ड टू द इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. लक्षात आलं का? कारण ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या मॉलिक्यूलकडून जी एनर्जी येते दॅट एनर्जी इज ट्रान्सफर्ड हिअर अँड आफ्टर गेटिंग लॉट ऑफ एनर्जी द क्लोरोफिल मॉलिक्यूल गेट्स एक्सायटेड अँड आफ्टर एक्सायटेशन इट इजेक्ट्स इलेक्ट्रॉन्स अँड these ejected electrons are accepted by the electron acceptor. So this is the basic concept of the pigment system. So therefore pigment system 1 and pigment system 2 both are very much similar in their arrangement.
Okay, so this is the arrangement which is seen in the pigment system 1 and pigment system 2. Okay, only the specific numbers and their capacity differ. ओके, पिगमेंट सिस्टीमची जी काही रचना आहे ती बेसिक रचना अशी आहे, परंतु पिगमेंट सिस्टीम 1 आणि पिगमेंट सिस्टीम 2मध्ये हे जे मॉलिक्युल्स आहेत पिगमेंट्स किंवा फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, त्यांचा नंबर व्हॅरी होतो आणि तो नंबर व्हॅरी होऊन त्यांची सूर्याची जी काही वेवलेंथ आहे ती ट्रॅप करण्याची क्षमता पण वेगळी असते. ओके, पिगमेंट सिस्टीम 1 आणि पिगमेंट सिस्टीम 2ची जी काही सोलार रेडिएशन ट्रॅप करण्याची जी कॅपॅसिटी आहे वेवलेंथ ट्रॅप करण्याची ती पण वेगवेगळी आहे. ओके, सो पुढे बघूया आपण की ह्या ठिकाणी पिगमेंट सिस्टीम 1 आणि पिगमेंट सिस्टीम 2 अशा 2 पिगमेंट सिस्टीम आहेत असं आपण म्हटलेलं आहे. त्यापैकी आता वी शॅल सी पिगमेंट सिस्टीम 1. इट इज ऑल्सो कॉल्ड फोटो सिस्टीम 1 and in short it is called PS1 and it is also called P700. Okay, so these are the different names and by this name this pigment system or photo system can be recognized. हे कुठलंही नाव तुम्हाला जर विचारलं तर ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे पिगमेंट सिस्टीम 1 साठी असलेली नावं आहेत, वेगवेगळी नावं. सो व्हॉट इज दिस P700? So the capacity of this pigment system 1 is to accept the wavelength up to 700 nanometers. So this pigment system is capable of accepting the solar wavelength up to 700 nanometer. So therefore it is designated as P700. Okay, pigment system 1, that's a short form. It is also called photo system 1 or pigment system 1. So you can use any one of these names for this pigment system 1. So what are the features of this pigment system 1? The prime features of the pigment system 1 are it has a reaction center consisting of 1 sometimes 2 chlorophyll molecule. तर ह्यामध्ये जे रिॲक्शन सेंटर आहे ते क्लोरोफिल मॉलिक्यूल एनी कन्सिस्ट झालेलं आहे. त्या ठिकाणी काही प्लांट्समध्ये 2 क्लोरोफिल मॉलिक्युल्सनी रिॲक्शन सेंटर तयार झालेलं असतं, पण मॅक्झिमम प्लांट्समध्ये 1 रिॲक्शन सेंटर क्लोरोफिल मॉलिक्युलचं असतं. ओके, देअर आर 200 to 400 photosynthetic pigments in pigment system 1. So in this pigment system you will find 200 to 400 फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, म्हणजे 200 ते 400 पिगमेंट्स आपल्याला ह्या पिगमेंट सिस्टीममध्ये आढळतात. ओके, रेंजिंग फ्रॉम क्लोरोफिल ए टू फायकोबिलिन्स, कॅरोटिनॉइड्स, ओके, कॅरोटीन्स, झॅन्थोफिल्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो टोटल नंबर रेंज फ्रॉम 200 to 400 फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. त्यानंतर देर आर 150 क्लोरोफिल्स अँड 50 कॅरोटिनॉइड्स. ओके, 150 क्लोरोफिल पिगमेंट्स असतात आणि 50 कॅरोटिनॉइड्स असतात, कॅरोटीन्स आणि झॅन्थोफिल्स, आणि बाकी इतरही काही पिगमेंट्स त्याच्यामध्ये असतात. इट कंटेन्स क्लोरोफिल ए 670, क्लोरोफिल ए 680, क्लोरोफिल ए 695 और क्लोरोफिल 677, क्लोरोफिल ए 684, क्लोरोफिल ए 692 और क्लोरोफिल 673, क्लोरोफिल ए 683 and क्लोरोफिल 700 विच इज नोन ॲज P700. तर हे वेगवेगळ्या प्लॅन्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लोरोफिल एची कॅपॅसिटी आहे. ओके, सो दीज आर द व्हॅरिंग कॅपॅसिटी ऑफ क्लोरोफिल पिगमेंट ए डिपेंडिंग अपॉन द स्पेसिस ऑफ द प्लांट. ओके, वेगवेगळ्या प्लांटमध्ये हे क्लोरोफिल ए मॉलिक्युलची वेगवेगळी क्षमता आहे, परंतु 700 नॅनोमीटरपर्यंत ते सोलार रेडिएशन किंवा the wavelengths coming from the sun can be trapped here. Okay, so it is the maximum capacity, that is
700 nanometer, the maximum capacity of chlorophyll A in case of trapping the solar wavelength. Okay, it absorbs longer wavelengths of visible light up to 700 nanometer. Okay, it is located on outer membrane of grana, thylakoid and fret lamellae. So its location, it is located on outer membrane of grana, thylakoid and fret lamellae. It is associated with cyclic photophosphorylation. Okay, it is associated with cyclic photosynthesis. It is also related with non-cyclic photophosphorylation. So this pigment system is involved in cyclic as well as non-cyclic photophosphorylation. But in cyclic photophosphorylation, there is exclusive involvement of pigment system 1. ओके, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन जेव्हा घडून येतं तेव्हा फक्त आणि फक्त पिगमेंट सिस्टीम 1च त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली असते. त्यानंतर आता पिगमेंट सिस्टीम 2 और फोटो सिस्टीम 2 और PS2 or P680. So here this pigment system has a capacity to accept and trap the solar wavelength up to 680 nanometers. So therefore it is designated as P680. Reaction center consists of one, sometimes two chlorophyll A molecules. Okay, so depending upon the plant and plant species, there may be single reaction center of chlorophyll molecule A, or there may be two chlorophyll molecules A in some plants. The number of the pigments involved in this pigment system range between 100 to 250 photosynthetic pigments. 100 ते 250 फोटोसिंथेटिक ह्या पिगमेंट सिस्टीम 2 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. 100 chlorophylls and 50 carotenoids, carotene and xanthophylls. So that is the approximate number of chlorophylls. 100 chlorophyll molecules may be present and 50 carotenoids pigments may be present. So depending upon the plant species, the number varies or ranges between 100 to 150. Okay, it contains chlorophyll A 662, chlorophyll A 670, chlorophyll A 677 and chlorophyll A 680. So these are the variants of chlorophyll molecule A. So chlorophyll molecule has this much capacities or range of wavelength. So they can trap the wavelength up to 680 नॅनोमीटर. तर 680 नॅनोमीटर पर्यंतची जी काही वेवलेंथ आहे ती ट्रॅप करण्याची क्षमता असलेला रिॲक्शन सेंटर क्लोरोफिल मॉलिक्यूल ए हा ह्या पिगमेंट सिस्टीम 2 मध्ये आपल्याला बघायला मिळतो. सो देअरफॉर इट इज डेझिग्नेटेड ॲज पिगमेंट सिस्टीम 680 or P680. It absorbs longer wavelengths of visible light up to 680 nanometer. ओके, 680 नॅनोमीटर पर्यंतची ह्याची क्षमता आहे पिगमेंट सिस्टीम 2 ची. इट इज लोकेटेड ऑन आउटर मेम्ब्रेन ऑफ ग्राना थायलॉकॉइड. ओके, इट इज लोकेटेड, याचं लोकेशन सांगितलेलं आहे. कुठे आहे आपल्याला आढळतं? आउटर मेम्ब्रेन ऑफ ग्राना थायलॉकॉइड, थायलॉकॉइडच्या आउटर मेम्ब्रेनवरती. इट इज असोसिएटेड विथ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ओके, so it is not involved in cyclic photophosphorilation. ज्याप्रमाणे आपण बघितले की पिगमेंट सिस्टीम 1 ही सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये आणि नॉन सायक्लिकमध्ये पण आढळते, परंतु पिगमेंट सिस्टीम 2 जे आहे ती फक्त आपल्याला नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये बघायला मिळते. ओके, सो दिस इज द पिगमेंट सिस्टीम 1 and 2. नाउ प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता पिगमेंट सिस्टीम आपण बघितल्या. नाउ लेट अस सी द
process of photosynthesis, how the photosynthesis occur. The photosynthesis can be divided into two phases or two parts. One is light reaction which occur in grana, and another part is dark reaction which occur in stroma. So therefore photosynthesis can be divided into two parts, light reaction and dark reaction. Light reaction occur in grana part of the chloroplast and dark reaction occur in the stroma part of the chloroplast. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, फर्दर लाईट रिॲक्शन इज divided into two parts, that is cyclic photophosphorylation, in short it is written as CP, where ATP synthesis occur, and non-cyclic photophosphorylation, in short it is called NCP. So during this process there will be production of ATP and NADPH. Okay, during cyclic photophosphorylation only ATP are synthesized, but during non-cyclic photophosphorylation ATP as well as NADPH, that is reducing power, is also generated. Okay, so that is the speciality of light reaction. So light reaction which occur in grana part of the chloroplast, it is further divided into two parts, that is cyclic photophosphorylation CP and non-cyclic photophosphorylation NCP. Okay, similarly the dark reaction, that is another part of the photosynthesis. So what happens in dark reaction? In dark reaction carbon dioxide fixation, reduction and sugar formation occur. Okay, काय घडतं डार्क रिॲक्शनमध्ये? डार्क रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होतं, रिडक्शन होतं आणि शेवटी सिंपल शुगर्स, दॅट इज कार्बोहायड्रेट्स तयार होतात. युटिलायझेशन ऑफ ATP आणि NADPH ऑकर. तर ह्याच्यामध्ये काय होतं? युटिलायझेशन होतं कशाचं? ATP आणि NADPH. हे ATP आणि NADPH इथं तयार झालेलं आहे in light reaction. So in this way you will find that the product of this light reaction are utilized in dark reaction. So both the reactions, that is light and dark reactions, are interdependent. ह्या जे दोन्ही रिॲक्शन्स आहेत ह्यांचा एकमेकाशी जवळचा संबंध आहे. ही रिॲक्शन आणि ही रिॲक्शन दोन्ही पण एकमेकावरती अवलंबून आहेत. कारण ह्या ठिकाणी लाईट रिॲक्शनमध्ये जे ATP तयार झालेलं आहे त्याच्यासोबत NADPH तयार झालेलं आहे, दॅट इज द रिड्युसिंग पॉवर. So both things are utilized in dark reaction, that is ATP as well as NADPH are utilized in dark reaction. So photosynthesis is like this. So you should remember this entire view of the photosynthesis. Okay, now let us see the light reaction. Okay, as we have said that photosynthesis is divided into light reaction and dark reaction. So let us see the light reaction. पहिल्यांदा आपण लाईट रिॲक्शन बघूया. काय होतं लाईट रिॲक्शनमध्ये? दिस रिॲक्शन ऑकर इन ग्राना पार्ट ऑफ द क्लोरोप्लास्ट. ही रिॲक्शन कुठे घडून यायला लागली? क्लोरोप्लास्टचा ग्राना नावाचा जो भाग आहे की नाही, त्या भागामध्ये ही घटना घडते. इट इज डिवायडेड इंटू सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, दॅट इज CP, and non-cyclic photophosphoration, that is NCP. Okay, light reaction मध्ये पुन्हा दोन भाग बघितले आपण, CP and NCP. CP, that is cyclic photophosphorylation, involves pigment system 1, that is P700 only. Okay, cyclic photophosphorylation मध्ये फक्त pigment system 1 इन्व्हॉल्व होते. त्याच्यानंतर NCP involves both pigment system 1 and pigment system 2. तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन जेव्हा घडून येतं तेव्हा पिगमेंट सिस्टीम 1 आणि पिगमेंट सिस्टीम 2 दोन्हीही सहभागी होतात. तर हे सगळं लाईट रिॲक्शनमध्ये व्हायला लागलं, हे लक्षात ठेवा. सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन प्रोड्यूस 2 ATP. सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन जेव्हा होतं तेव्हा 2 ATP मॉलिक्युल्स तयार होतात. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन प्रोड्यूस 1 ATP,
to NADPH2 and O2. So these are the product of NCP, that is non-cyclic photophosphorylation, and ATP is the only product of cyclic photophosphorylation. Okay, so these things you should mind it well. Okay, you should not forget these things, because cyclic and non-cyclic photophosphorylation are the important parts of light reaction, and these are the product of cyclic photophosphorylation and these are the product of non-cyclic photophosphorylation. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे लाईट रिॲक्शन शिकत असताना. ओके, लाईट रिॲक्शन प्रोड्यूस ॲसिम्युलेटरी पॉवर फॉर डार्क रिॲक्शन. सो व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ लाईट रिॲक्शन? लाईट रिॲक्शनचं महत्त्व काय असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की लाईट रिॲक्शन प्रोड्युसेस ॲसिम्युलेटरी पॉवर फॉर डार्क रिॲक्शन. लाईट रिॲक्शनमध्ये जे प्रोडक्ट तयार होतात त्याला म्हणायचं ॲसिम्युलेटरी पॉवर. सो व्हॉट इज ॲसिम्युलेटरी पॉवर? Assimilatory power is nothing but ATP and NADPH2. These things are called assimilatory power. लक्षात आलं का? So this is the most important word, assimilatory power. मग assimilatory power काय आहे असं जर विचारलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ATP and NADPH2, these are the assimilatory power which are generated in light reaction. ओके, सो दॅट इज द ॲसिम्युलेटरी पॉवर. म्हणून लाईट रिॲक्शनचं महत्त्व काय? टू जनरेट ॲसिम्युलेटरी पॉवर फॉर द नेक्स्ट फेज ऑफ द फोटोसिंथेसिस, दॅट इज डार्क रिॲक्शन. तर लाईट रिॲक्शन काय करते? ॲसिम्युलेटरी पॉवर जनरेट करते. कशासाठी? डार्क रिॲक्शनसाठी, जी की फोटोसिंथेसिसचा दुसरा भाग आहे की नाही, जो आपण पुढे बघणार आहोत. सो देअरफॉर लाईट रिॲक्शन इज अ व्हायटल प्रोसेस इन टर्म्स ऑफ ॲसिम्युलेटरी पॉवर. आहे की नाही, ॲसिम्युलेटरी पॉवरच्या संदर्भात जर बघितलं तर लाईट रिॲक्शन ही महत्त्वाची आहे, ज्याच्यामुळे पुढे डार्क रिॲक्शन घडून येते. ओके, सो दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लाईट रिॲक्शन. नाउ लेट अस सी द सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन, दॅट इज CP, अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, दॅट इज NCP. आता हे CP आणि NCP काय आहेत ते आपण बघूया. या ठिकाणी मी तुम्हाला इलुस्ट्रेशन दिलेलं आहे की दिस इज CP, दॅट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ओके, सो इन दिस फोटोफॉस्फोरिलेशन, दॅट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, ह्या प्रोसेसमध्ये काय व्हायला लागले? ओनली वन पिगमेंट सिस्टीम इज पार्टिसिपेटिंग. कुठली सिस्टीम पार्टिसिपेट होते ह्या ठिकाणी? P700 और फोटो सिस्टीम 1 ही एकच सिस्टीम ह्याच्यामध्ये सहभागी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, so this is the most important thing. Only one pigment system, that is pigment system 1 or P700 is participating in the cyclic photophosphorylation CP मध्ये. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी काय होतं की the light energy which is coming from the sun, this light energy is accepted by these pigments, all these pigments, again accessory pigments and reaction center, हे आपण बघितलंच. सो accessory pigment, that is antenna pigment, trap the solar radiation coming from the sun and that solar energy in the form of different wavelengths is trapped by the pigment system, and there is excitation of chlorophyll molecule A which is reaction center. आहे की नाही, ह्याच्यामध्ये क्लोरोफिल मॉलिक्यूल A आहे, त्याला आपण रिॲक्शन सेंटर म्हटलेलं आहे. अँड दिस क्लोरोफिल मॉलिक्यूल A become excited and it eject electron. So here it is shown that electron is ejected. So this ejected electron is transferred to the electron acceptor. Okay, and through electron acceptor this electron transfers and ultimately it returns to the सेम पिगमेंट सिस्टीम 1. तर ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की इथून जो इलेक्ट्रॉन निघालेला आहे हा इलेक्ट्रॉन असा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरला जातो. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. इथे वेगवेगळे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इथे दाखवलेले नाही आहेत पण असतात, आणि शेवटी तो इलेक्ट्रॉन एनर्जाइज होऊन ह्या पिगमेंट सिस्टीम 1ला येऊन मिळतो. तर त्याच्यामुळे ही सायक्लिक प्रोसेस आहे. ही सायक्लिक प्रोसेस असल्यामुळे ह्याला काय म्हटलेलं आहे? cyclic photophosphorylation. So path of this electron is cyclic, so therefore it is called
सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ओके, तर आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत, परंतु ह्या ठिकाणी ही फिगर इल्युस्ट्रेशन दाखवलेलं आहे शॉर्टमध्ये. सो हिअर सायक्लिक पाथवे ऑफ द इलेक्ट्रॉन, देअरफॉर द नेम सायक्लिक फोटोफॉस्फोरेशन. आणि दुसरं काय आहे, दुसरं आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ओके, आता हे कंपॅरिझनसाठी मी इथे लगेच त्याचं इल्युस्ट्रेशन दिलेलं आहे. दिस इज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. सो इन दिस फोटोफॉस्फोरिलेशन यू विल सी दॅट देर आर टू पिगमेंट सिस्टम्स इन्व्हॉल्ड. सो सी हिअर, ह्या हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये दाखवलेलं आहे. सो दिस इज फोटो सिस्टम और पिगमेंट सिस्टम 2, that is also called P680, and this is pigment system 1 or photo system 1, also called P700. तर ह्या ठिकाणी बघा, दोन पिगमेंट सिस्टम ह्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेले आहेत. ओके, त्यामुळे हे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये दोन्हीही पिगमेंट सिस्टम इन्व्हॉल्व होतात. सो नाव हिअर यू विल फाइंड दॅट लाईट एनर्जी इज स्ट्रायकिंग टू दिस पिगमेंट सिस्टम. नाव इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड and this electron, excited electron, pass on. Here the electron acceptors accept, and further this electron is passed, and ultimately this electron is reaching to the pigment system 1. And again the same thing is happening simultaneously. This pigment system is also accepting the light energy in the form of different wavelengths. And here excitation of chlorophyll molecule A, which is the reaction center, this excited chlorophyll molecule A ejects electron, and this electron is passed further towards different electron acceptors, and ultimately this electron is accepted by NADPH. Okay, and this NADPH become negatively charged. So you will find that during this process, this electron which is ejected from this pigment system 2, this electron moves on and it ultimately reaches to pigment system 1. It does not reach to the pigment system 2. म्हणजे इथून जो निघालेला इलेक्ट्रॉन आहे तो येऊन कुठे थांबतोय, पिगमेंट सिस्टीम 1 मध्ये. तो पुन्हा पिगमेंट सिस्टीम 2 ला येत नाही, म्हणून ही सायक्लिक प्रोसेस नाही आहे. सो देअरफॉर द नेम नॉन सायक्लिक. आहे की नाही, हे नाव नॉन सायक्लिक का पडलं ह्याला, बिकॉज द इलेक्ट्रॉन पाथवे इज नॉट अ सायक्लिक पाथवे. आहे की नाही, द इलेक्ट्रॉन विच इज इजेक्टेड फ्रॉम दिस पर्टिक्युलर पिगमेंट सिस्टम 2 डज नॉट रीच बॅक टू द पिगमेंट सिस्टम 2, but it reaches to the pigment system 1, and again from here another electron is ejected, and which is ultimately reaching to this electron acceptor NADPH. So in this way you will find that this non-cyclic photophosphorylation moves the electron in non-cyclic fashion, therefore the name non-cyclic photophosphorylation. तर ह्या ठिकाणी ह्या दोन्ही पण इल्युस्ट्रेशन्स मी दिलेले आहेत की तुम्ही हे बघायला पाहिजे की सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन आधी अशा पद्धतीनं होतं. हे सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन आणि हे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. सो इन दिस वे ड्युरिंग लाईट रिॲक्शन दीज 2 इव्हेंट्स ऑकर. ह्या दोन घटना घडतात, ते आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. आता हे सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन जे आहे ते डिटेल्समध्ये आपण ह्या ठिकाणी बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, दॅट इज CP. So in cyclic photophosphorylation you will find that pigment system 1 or P700 is involved. Okay, P700 is involved, that is pigment system 1 is involved in the cyclic photophosphorylation. Now the pigment system accept solar radiation and the reaction center eject electron. The electron which is containing lot of energy, these 2 electrons are ejected from this pigment system, and this electron will move towards primary electron acceptor Z. ओके, ह्या ठिकाणी हे सोलार रेडिएशन ॲक्सेप्ट केल्यानंतर ह्या पिगमेंट सिस्टीममधून रिॲक्शन सेंटरमधून क्लोरोफिल मॉलिक्यूलकडून 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत आहेत. त्या इलेक्ट्रॉनमध्ये भरपूर एनर्जी आहे,
and this energy containing electron is accepted by primary electron acceptor Z. Now this electron moves on to another electron acceptor, that is ferredoxin reducing substance, that is FRS. So this is another electron acceptor. So that electron moves on because it contains lot of energy, so therefore that electron moves on. Further it is accepted by cytochrome B6. पुढे तो इलेक्ट्रॉन सायटोक्रोम B6 कडे येतो. Then from B6 it moves on to cytochrome F. So this is another electron acceptor, and from cytochrome F it moves on to plastocyanin, and from plastocyanin it ultimately reaches to the same pigment system, that is pigment system 1. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हा सायक्लिक पाथवे आहे. हा इलेक्ट्रॉन जेव्हा इथून निघाला पिगमेंट सिस्टीम 1च्या क्लोरोफिल मॉलिक्यूल ए रिॲक्शन सेंटरमधून हा इलेक्ट्रॉन बाहेर पडला. द इलेक्ट्रॉन इज हॅव्हिंग लॉट ऑफ एनर्जी अँड दिस इलेक्ट्रॉन मूव्ज ऑन फ्रॉम डिफरंट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. ही श्रृंखला आहे आणि अल्टिमेटली इट रिचेस टू द पिगमेंट सिस्टीम 1. So therefore a cyclic pathway is followed by this electron, and hence the name cyclic photophosphorylation. So this energy containing electron releases energy at certain locations. ह्या ठिकाणी बघा, when this electron is passing from ferredoxin reducing substance, that is FRS, to cytochrome B6, some amount of energy is released, and that released energy is accepted by ADP, adenosine diphosphate, and this adenosine diphosphate is converted into ATP, that is adenosine triphosphate. So here the energy which is in the electron is trapped in this particular chemical bonds, okay, in the form of ATP, adenosine triphosphate. So this is the biological energy. So biological energy is generated here at this point. Okay, so in this way you will find that this electron moves on, and when it jumps from cytochrome B6 to cytochrome F, again there is release of some amount of energy, and this energy released by the electron is accepted by ADP, that is adenosine diphosphate, and it is converted into adenosine triphosphate. So again here you will find that another molecule of ATP is generated at this point. And in this way this de-energized electron returns back to pigment system 1. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल की ह्या सायक्लिक फॉर्ममधून जेव्हा हा इलेक्ट्रॉन पास होतो आणि त्या इलेक्ट्रॉनकडे असलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अशा पद्धतीनं ह्या बायोलॉजिकल मॉलिक्युल्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये स्टोअर केली जाते, अँड द एनर्जी कमिंग फ्रॉम द सन is in this way converted into biological energy. Okay, so that is the significance of cyclic photophosphorylation. Okay, the word itself indicates that photophosphorylation. Okay, the phosphorylation, okay, phosphorylation means formation of phosphate bond in presence of light. Photo means light and phosphorylation means formation of phosphate bonds. Okay, so here you will find that phosphate bonds are being formed. ओके, ADP आणि हे इकडून येणारं जी ऊर्जा आहे त्याच्या सहाय्यानं ATP तयार व्हायली, म्हणजे इथं फॉस्फोरिलेशनची प्रक्रिया व्हायला लागली. बट दिस फॉस्फोरिलेशन इज टेकिंग प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, फोटो. सो देअरफॉर फोटोफॉस्फोरिलेशन. वाय इट इज कॉल्ड फोटोफॉस्फोरिलेशन? बिकॉज द फॉस्फोरिलेशन इज ऑकरिंग इन प्रेझेन्स ऑफ लाईट, सनलाईट. So therefore it the name photophosphorylation. So in this way you will find that two ATP molecules are generated during this cyclic photophosphorylation. So this is cyclic photophosphorylation. Now let us see the non-cyclic photophosphorylation. Okay, so this is the another part of the light reaction. Okay, लाईट रिॲक्शनमध्ये आपण बघितलं की सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन असतं, आणि हे दुसरा जो भाग आहे तो आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. सो इन दिस नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन देअर आर टू पिगमेंट सिस्टीम्स. आता ह्या म्हणजे फॉस्फोरिलेशनमध्ये NCPमध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये दोन्ही पिगमेंट सिस्टीम किंवा फोटो सिस्टीम इन्व्हॉल्व झालेल्या आहेत, आहे की नाही.
या ठिकाणी बघा पिगमेंट सिस्टीम 2 दॅट इज P680, पिगमेंट सिस्टीम 1 P700. So both pigment systems are involved in non-cyclic photophosphorilation. सायक्लिक मध्ये आपल्याला फक्त एकच पिगमेंट सिस्टीम इन्व्हॉल्व झालेली दिसते, दॅट इज पिगमेंट सिस्टीम 1. बट हिअर यू विल फाइंड दॅट बोथ पिगमेंट सिस्टीम दॅट इज पिगमेंट सिस्टीम 1 and 2 आर इन्व्हॉल्व इन द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर आता ह्या ठिकाणी त्याच घटना घडत आहेत. द सोलार energy which is coming in the form of different wavelengths is accepted by the pigment systems, and the pigment systems collect the solar radiation, solar energy, and that solar energy is given to the reaction center, that is chlorophyll molecule A. Chlorophyll molecule A get excited and ejects 2 electrons. So now these 2 electrons are ejected by क्लोरोफिल मॉलिक्यूल ए दॅट इज रिॲक्शन सेंटर. तर ह्याच्यामध्ये जे रिॲक्शन सेंटर आहे ते क्लोरोफिल मॉलिक्यूल ए आहे. क्लोरोफिल मॉलिक्यूल ए ॲक्सेसरी पिगमेंटकडून सोलार एनर्जी घेतं आणि एक्सायटेशन होते त्याचं, आणि एक्सायटेशन झालं की क्लोरोफिल मॉलिक्यूल ए इजेक्ट्स 2 इलेक्ट्रॉन्स. सो दिस एनर्जी रिच इलेक्ट्रॉन्स आर पास्ड ऑन टू द प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर Q. So this is the primary electron acceptor in non-cyclic photophosphorylation. So Q is the primary electron acceptor. Now from this primary electron acceptor Q, the electron moves on and it is accepted by another electron acceptor, that is plastoquinone. So this is another electron acceptor, plastoquinone. From plastoquinone it moves on to cytochrome B6, another electron acceptor, and from cytochrome B6 it moves on to cytochrome F, and from cytochrome F it moves on to plastocyanin, and from plastocyanin it ultimately reaches to pigment system 1. So in this way we will find that the electron which is having lot of energy is passed on through this electron acceptor, and ultimately de-energized electron reach to pigment system 1. Simultaneously this pigment system 1 accepts solar radiation. Similarly the antenna molecules, accessory pigments, collect the energy coming from the sun in the form of wavelength, and that solar energy ultimately transferred to reaction center, that is chlorophyll molecule A. Chlorophyll molecule A get excited and ejects electron. So here you will find that 2 electrons are ejected by this pigment system 1. So these are the 2 electrons. The same thing is happening here. 2 electrons are ejected, and these electrons are accepted by ferredoxin reducing substance, so FRS, ferredoxin reducing substance. So this is the electron acceptor, and ultimately this electron reaches to NADP. So NADP is the ultimate electron acceptor in this non-cyclic photophosphorylation, and this NADP becomes negatively charged. So here you can see the negative charge shown in red colored line. Okay, small line is shown here. So NADP, त्या ठिकाणी NADP हा निगेटिव्हली चार्ज होतो, कारण हा इलेक्ट्रॉन इथून असा पास झाला आणि ह्यानं तो इलेक्ट्रॉन घेतला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर इलेक्ट्रॉनचा पाथ कसा आहे, सायक्लिक नाही आहे, नॉन सायक्लिक आहे की नाही, असा तो इलेक्ट्रॉनचा पाथ आहे, झिगझॅग. सो इट इज ऑल्सो कॉल्ड झेड सिस्टीम ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर, आहे की नाही. ही झेड सारखी आहे, झिगझॅग आहे, ही सायक्लिक नाही आहे. सायक्लिकमध्ये काय बघितलं आपण, ज्या हे त्या सायक्लिकमध्ये आपण बघितलं की जिथून तो इलेक्ट्रॉन निघालेला आहे तिथेच तो परत आलेला आहे सायक्लिक फॉर्ममध्ये. बट हिअर यू विल फाइंड दॅट द इलेक्ट्रॉन डज नॉट रीच टू द सेम pigment system. So this is the non-cyclic photophosphorylation. So now this is NADP, which is negatively charged. Now here another important process is taking place, that is photolysis of water.
Okay, photolysis of water. Photo means light, that is sunlight, and lysis means breakdown. So breakdown of water molecule in presence of sunlight is called photolysis of water. Okay, so you should remember that photolysis of water is taking place. So here 4 molecules of water is shown here. Now these 4 molecules of water undergo photolysis. त्याचं विघटन होतं, फोटोलायसिस होतं. म्हणजे काय होतं, तर त्याचं काय होतं, फोटोलायसिस होताना इट प्रोड्युसेस 2H+ आयॉन्स अँड 2OH- anions. ओके, हे आयोनिक फॉर्म दाखवले आहेत त्याने, 2H+ अँड 2OH- ions. So this is the photolysis of water, means breakdown of water molecule by using sunlight. ओके, फोटो मीन्स लाईट अँड लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. तर अशा पद्धतीनं ही एक महत्त्वाची प्रक्रिया ह्या ठिकाणी होते, फोटोलायसिस ऑफ वॉटर. ओके, सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर अगेन, दिस 2H+ and 2OH- ions, they are further moving this particular reaction. These 2H+ ions are moving in this direction and this 2OH- ions are moving in this direction. हे दोन्ही पण जे निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज जे काही आयॉन्स आहेत ते अपोजिट डायरेक्शनला चाललेले आहेत. नाव दिस पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन इज ॲक्सेप्टेड बाय दिस निगेटिव्हली चार्जड NADP. ओके, ह्या ठिकाणी बघा, दिस 2 पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन इज ॲक्सेप्टेड बाय negatively charged NADP and it is converted into NADPH2. okay, photolysis of water is taking place. so ह्या पाण्याचं विघटन झालं या ठिकाणी, 2H+ आणि 2OH- ions तयार झाले. 2H+ ions NADP ने ॲक्सेप्ट केला आणि this NADP is converted into NADPH2. it is reduced to NADPH2. okay, now what is happening to this OH- ions, हे OH- काय व्हायला लागलं इकडे, दिस OH- रिलीज 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, अँड दिस 2 इलेक्ट्रॉन्स ह्या ठिकाणी दाखवलं बघा, ह्या हिरव्या बॉक्समध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे रिलीज झालेले आहेत. ओके, अँड दिस 2 इलेक्ट्रॉन्स इज फर्दर ॲक्सेप्टेड बाय this pigment system 2. okay, these 2 electrons are accepted by this pigment system 2. okay, and again this cycle is repeated. मग हा इलेक्ट्रॉन पुन्हा इकडे पास होतो, असा सेम cycle is repeated. so while these electrons are passed, you will find that certain amount of energy is released by the electron, and this energy which is released by the electron is accepted by ADP, and this ADP is converted into ATP. so at this point you will find that cytochrome B6 and cytochrome F, so between these 2 electron acceptors you will find that some amount of energy is trapped here. okay, and that released energy is trapped by ADP, and this ADP is converted into ATP molecule. so in this way this energy coming from the sun is brought into biological world in the form of ATP by this process. so this ATP is released here, synthesized is here, ATP is synthesized at this point, and NADPH2 is synthesized at this point. so these are the 2 important products of non-cyclic photophosphorylation. one is ATP molecule generation and another is NADPH2 molecule generation. so this is the output of non-cyclic photophosphorylation. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनचं अल्टिमेट आउटपुट काय आहे, तर जनरेशन ऑफ ATP अँड NADPH2 हे त्याचं काय म्हणता येईल आउटपुट आहे, त्याचं फलित आहे. सो दिस
ATP and NADPH2 is called assimilatory power. है कि नहीं? That word I have mentioned earlier. So this is the assimilatory power, ATP and NADPH2. So this assimilatory power is produced during light reaction and which is utilized during dark reaction. So in this way you should remember this cyclic and non-cyclic photophosphorylation. Okay. So here we shall see the another reaction that I have mentioned here, photolysis of water. Earlier I have mentioned here photolysis of water. हे ठिकाणी हे दाखवले मी ह्या निळ्या बॉक्समध्ये की photolysis of water means splitting of water in presence of sunlight, that is photolysis. तर ही जी प्रक्रिया होते ती कशी होते ते ह्या ठिकाणी थोडंसं मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. Photolysis of water, or it is called Hill reaction, because this photolysis of water is better explained by the Robert Hill scientist, by Robert Hill, one of the scientists who contributed for the understanding of photolysis of water. Okay. So Van Nile in 1930 proved that oxygen is evolved through water. So व्हॅन नाईलनी काय सांगितलं 1930 मध्ये की ऑक्सिजन हा जो इव्हॉल्व झालेला आहे फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये, सो दॅट ऑक्सिजन इज इव्हॉल्व थ्रू वॉटर मॉलिक्यूल. Photolysis occur during NCP of light reaction. So when this photolysis is taking place, it is occurring during NCP, that is non-cyclic photophosphorylation. So during non-cyclic photophosphorylation, photolysis of water is occurring. So here this entire equation is shown. 4 molecules of water is converted into 4H plus 4 electron and 4 oxygen molecule. So this is the reaction of photolysis of water, or called Hill reaction. The electrons are used in the pigment system too, and oxygen is given out as byproduct. So what is happening here? Electrons which is extracted from the water molecule are used in pigment system 2 and oxygen is given out. So how this reaction is occurring? So here 4 water molecules. These water molecules split in presence of light and magnesium ions. Okay, so light and magnesium ion is utilized, and this water molecule is converted into 4H plus ions and 4OH minus anions. Okay, so ionization is taking place here. These 4OH minus ions are further used to extract 4 electrons and 4 OH radicals. Okay, so radicals are without any charge. Okay, electron is having minus charge and these are having no charge, so therefore it is called radicals. So 4 OH radicals. These 4 OH radicals produce water molecule. Okay, 2 water molecules are generated. These 4 OH radicals react among themselves. ते आपसात reaction होती त्यांची, and they produce 2 water molecules, and you will find here 2 oxygen molecules are released. Okay, तर ह्या ठिकाणी ऑक्सिजन हा रिलीज होतोय. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी काय तयार व्हायला लागले? 4 इलेक्ट्रॉन्स आणि 2 ऑक्सिजन मॉलिक्युल्स. हे 4 इलेक्ट्रॉन्स अगेन accepted by pigment system 2 and oxygen is released into the atmosphere. So in this way you will find that during photosynthesis oxygen is one of the important byproduct. Okay, so this is the oxygen which is released, and this oxygen comes from water molecule during
photosynthesis. So therefore, it is a significant aspect of the photosynthesis that the process of photosynthesis by the plant release oxygen. So releasing of the oxygen in the atmosphere is a very important process because it maintains the purity of air. ओके, आपण म्हणतो की झाडे लावा झाडे जगवा, ते कशासाठी? तर ऑक्सिजन रिलीज करतात. झाडं काय करतात? फोटोसिंथेसिसच्या वेळेस ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि त्यामुळे काय होतं, सभोवतालचं वातावरण हे चांगलं राहतं, ऑक्सिजनमय राहतं, हेल्दी वातावरण राहतं. तर त्यामुळे हा जो ऑक्सिजन येतो तो असा पाण्याच्या मॉलिक्युलमधून फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होत असताना बाहेर पडतो. तर हा बाय प्रोडक्ट आहे. परंतु मेन प्रोडक्ट काय फोटोसिंथेसिसचं? सिम्पल कार्बोहायड्रेट्स. सो दिस इज द फोटोलायसिस ऑफ वॉटर अँड इट इज ऑल्सो कॉल्ड हिल रिॲक्शन. ओके, रॉबर्ट हिलने ह्याचा शोध लावला, व्हॅन नाईलनं त्याला कन्फर्म केलं. ओके, so in this way you will find that light reaction consisting of cyclic photophosphorylation, non-cyclic photophosphorylation and photolysis of water. So ultimate gain of light reaction is assimilatory power, and that assimilatory power is ATP molecule and NADPH2 molecules and oxygen as a byproduct. तर अशा पद्धतीनं हे लाईट रिॲक्शन आहे. सो we shall continue remaining part in part 4 of the photosynthesis. तर ह्या ठिकाणी आपण थांबूया. I think you understood all these things I have explained in this presentation. So we shall learn dark reaction in next part, that is part 3. So this is part 2 and we shall continue in part 3. So I think you might have understood. If you have any difficulties, you may contact me. Okay, thank you.